आज किती दिवसांनी मी साऊथ इंडियन थाली खाल्ली, तीही बर्लिनमध्ये. कुठे खाल्ली, कुठे गेलो होतो, सगळं या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मी आणि संजय पुन्हा एकदा गेलो होतो ब्रँड विलेजला, ज्याबद्दल मी मागच्या एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथे तुम्हाला बरेच इंटरनॅशनल ब्रँडची खरेदी करता येते, तीही डिस्काउंटेड रेटमध्ये. जरी जास्ती डिस्काउंट नसला तरी क्वालिटीची खात्री असते. सगळ्यात आधी आम्ही गेलो हाफ पॅन ऑफला. तिथे बरीच खरेदी केली. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. मी आणि संजयनं ठरवलं होतं की डायरेक्टली जाऊन तिथे ब्रेड वगैरे खाण्यापेक्षा इथे रेवेमधून आपण थोडंसं सॅलेड घेऊन जाऊया. तुम्हाला लक्षात आहे ना, मागच्या एका व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं रेवेमधला फूड बार, ज्याच्यामध्ये आपण सगळे सॅलेड्स घालून घेऊ शकतो आणि त्या वजनाप्रमाणे आपल्याला पेमेंट करायचं असतं. त्याआधी इथे एक स्टेशनरी शॉप दिसलं. ते थोडंसं फिरले. मला आवडतात स्टेशनरीज बघायला. आता मुलं मोठी आहेत, तरी पण म्हटलं काही नवीन दिसलं तर भाजीसाठी घेऊया. इथे एक बायो प्रोडक्टचं शॉप पण होतं. तिथे मला जवस दिसले. संजयनी मला सांगितलं की इथल्या हनीची क्वालिटी खूप चांगली असते, मधाची क्वालिटी. तर ते पण थोडंसं शॉपिंग केलं. आणि बरेच प्रोडक्ट्स होते. बरेच नवीन नवीन प्रोडक्ट्स बघायला मिळाले. या बाजूला सगळ्या विटॅमिनच्या गोळ्यांचं, औषधांचं किंवा लिक्विडचं काउंटर होतं. त्यानंतर आम्ही गेलो रेवेमध्ये. दोघांनी पण आपल्या आवडीचे जे काही सॅलेड्स आहेत ते रेडी करून घेतले आणि मग आम्ही निघालो ब्रँड विलेजकडे. मागच्या वेळी आम्ही साधारण दुपारी 3 वाजता निघालो होतो, त्यामुळे बरेच शॉप आम्हाला बघता आले नव्हते. तर यावेळी आम्ही थोडंसं लवकर म्हणजे 12-1च्या दरम्यान निघालो आणि रेवेमध्ये सॅलेड घेतल्यामुळं बाकीची काही चिंता नव्हती, कारण की तिथे मला ते बर्गर किंवा फ्रेंच फ्राईज खायचे नव्हते. मागच्या वेळी आल्या आल्या इतकी गडबड झाली होती की बऱ्याच गोष्टी बघताच आल्या नव्हत्या. इथे आधी गेलो, निवांत सॅलेड खाल्लं, थोडा मॅप बघितला आणि मग खरेदीला बाहेर पडलो. इथल्या प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळते. आता हे क्रॉक्सचं शॉप आहे. याच प्रकारे US पोलो, गुची, प्राडा, आणखी बरेच MK, CK हे बरेच ब्रँड्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि त्याची मांडणी पण इतकी मस्त केलेली असते. आता हे शर्ट्सच बघा ना, किती सुंदर लावलेत. दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं मुरुगन टेम्पलला. तनिष्क आणि संजयचं अजून आवरायचं होतं, म्हणून मी स्वतः बाहेर पडले. थोडासा आता कॉन्फिडन्स पण आला होता. म्हटलं आधी एखाद्या मॉलला जाऊ, कारण संध्याकाळी 4:30 वाजता टेम्पल ओपन होणार होतं. त्या मॉलला जायला मला तिथून आणखी 2-3 स्टॉप पुढे जायला लागलं. इथली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी टायमिंग तुम्हाला तिथे दिसेल त्या टायमिंगला बरोबर ट्रेन येऊन उभी असते. 1 सेकंदसुद्धा वेळ होत नाही आणि जर झाला तर आपल्याला गुगल मॅप किंवा ॲपल मॅपवरून लगेचच कळतं. यानंतर मला उबान रेल्वेनी पुढे जायचं होतं. उबान म्हणजे अंडरग्राऊंड रेल्वे. थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वाटतात, पण एकदा एक तुम्ही 2-3 वेळा बाहेर पडलात ना की ते लगेच लक्षात येतं. आणखी कोणीतरी बरोबर असलं की गोष्ट वेगळी असते, पण एकटी असताना थोडं मला आधी टेन्शन यायचं. पण आता ठीक आहे, आता असं वाटतं जरी एखादा स्टॉप पुढं गेलो तरी मागे येऊ शकतो, कारण की आपल्याकडे जो पास असतो ना तो सगळीकडे चालतो. बसेस, रेल्वे, ट्रॅम्स सगळीकडे. निवांत लोक बघा, 5 नंतर तुम्हाला कोणतीही लोक काम करताना दिसत नाहीत. 6ला सगळे शॉप्स बंद होतात. काही शॉप 8पर्यंत मार्केट म्हणजे जसं सुपर मार्केट वगैरे असतात ना ते ओपन असतात. बाकी सगळी लोकं 5 वाजता बाहेर पडतात. 5 नंतर ते 1 मिनिटसुद्धा काम करत नाहीत. आणि ही गोष्ट मला खरंच आवडली. सॅटर्डे संडेचा दिवस पूर्णपणे त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो. सॅटर्डेला काही ठिकाणी काम केलं जातं, पण संडे तुम्हाला सगळे सुपर मार्केट, सगळे शॉप्स बंद दिसतात. आता इथे मी आले होते ना, इथे जर्मन ब्रँड होतं, तर इथे मला थोडीशी खरेदी करायची होती. काही गोष्टी बघायच्या होत्या, त्या मी तोपर्यंत बघितल्या, खरेदी केल्या. तोपर्यंत तनिषचा कॉल आला, म्हटल्यावर पुन्हा मी निघाले.
हे दोघं पण डायरेक्ट त्या मुरुगन टेम्पलला येणार होते. हा जो मॉल होता ना, हा स्टेशनवरच होता, त्यामुळे मला खूप काही लांब जायला लागलं नाही. आउसगांग म्हणजे एक्झिट. तुम्हाला कुठल्या साईडला जायचं आहे त्या साईडून तुम्हाला एक्झिट घ्यावी लागते. तेही इथे सगळं लिहिलेलं असतं, फक्त आपल्याला लक्ष देऊन बघायला लागतं. पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडले होते ना, तेव्हा या स्टेशनवरून बाहेर पडूपर्यंत अगदी घुसमट व्हायची. असं वाटायचं बरोबर ठिकाणी पोचलो आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना. पण ठीक आहे, आता थोडी सवय झाली आणि मी आता निघणार आहे. म्हणजे 2च दिवसात माझी फ्लाईट आहे. चला म्हटलं, एक 2-3दा का होईना, येऊन तर गेलो, स्वतःचं स्वतः आलो तरी. हे महत्त्वाचं. जर्मनीमध्ये एकटं ट्रॅव्हल करणं इतकं अवघड नाही आहे आणि सेफ पण आहे. इथे संजय आणि तनिष्क येऊन उभारले होते. 4:30 वाजता बरोबर येऊन पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला. बरोबर 4:30 वाजता, 1 मिनिटसुद्धा मागे पुढे नाही. आतलं मला काहीच घेता आलं नाही, कारण तिथे परमिशन नव्हती. हे टॅक्स ऑफिस आहे, मला तनिष्कनी सांगितलं. त्यानंतर आज खूप दिवसांनी इंडियन खायची इच्छा झाली होती. इथे आल्यापासून मी स्वयंपाक बनवतच होते, पण आज म्हटलं जरा निवांत खाऊया. तर त्यासाठी आम्ही आलो होतो सर्वना भवनमध्ये. आपण साऊथ साईडला गेलो ना, की ही थाळी हमखास मिळते. त्यामध्ये पुरी, भाजी, त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्सम भात आणि खीर, या गोष्टी हमखास असतातच. तनिष्कनी नॉर्थ इंडियन थाळी ऑर्डर केली होती. त्यामध्ये छोले, मसाला राईस आणि मला वाटतं पनीरची एक भाजी होती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन होता. या थाळीची साधारण इथे कॉस्ट असते 17 युरो, म्हणजे 1700 रुपये. आणि आम्ही जी थाळी ऑर्डर केली होती त्यामध्ये पुरी, पापड, राईस, एक बटाट्याची भाजी, खीर, रस्सम, या थाळीची कॉस्ट होती 21 युरो, म्हणजेच 2100 रुपये. आपण जेव्हा हे इंडियन रुपीजमध्ये ऐकतो तेव्हा अर्थात आपल्याला हे महाग वाटतं. मला पण सुरुवातीला असंच वाटायचं. मला तनिष्कनी सांगितलं, प्रत्येक युरो इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं बंद कर. त्यामुळं थोडीशी सवय झाली. सर्वना भवनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जे हे समोर दिसतं ना, ही आहे बर्लिनची भिंत. 1961 ते 1989 या काळात बर्लिन शहर 2 भागात विभागलं गेलं होतं. ईस्ट बर्लिन आणि वेस्ट बर्लिन या 2 भागांमध्ये उभारलेली ही भिंत म्हणजे बर्लिन वॉल. अनेक कुटुंबे, मित्र आणि नातेवाईक या भिंतीमुळे एकमेकांपासून वेगळे झाले होते. असा काहीसा त्याचा इतिहास आहे. तिथून जवळच एक छोटासा मॉल आहे, पोस्टडॅमर प्लाझ. तर आम्ही तिथे गेलो होतो. तिथे थोडा वेळ फिरलो आणि मग घरी परतलो. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर यासारख्या व्हिडिओसाठी स्मिथ ऑराला नक्की फॉलो करा. कोल्हापूर टू बर्लिनचा हा 12वा पार्ट आहे. या आधीचे 11 पार्ट पण नक्की चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.